राजकारणातील आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? नाही, राजकारणातील माझा जो प्रवास आहे तो प्रवास खऱ्या अर्थानं काही ना काहीतरी सामाजिक बदल करण्यासाठी म्हणून मी राजकारणात आलेलो आहे। या प्रवासाच्या दरम्यान मी असं ठरवलं होतं की आपल्या असणाऱ्या मतदारसंघामध्ये पायाभूत सुविधा या मोठ्या पद्धतीनं आपण निर्माण कराव्यात आणि पायाभूत सुविधेबरोबरच वैयक्तिक विकास करण्याच्या संदर्भात सुद्धा आपण काही ना काहीतरी ठोस अशा पद्धतीची पावलं उचलावी आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचा असणारं जे एक आर्थिक स्तर आहे तो आर्थिक स्तर उंचावावा आणि त्या माध्यमातून या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलावा या उद्देशानं खऱ्या अर्थानं मी मतदारसंघाच्या असणाऱ्या वेगवेगळ्या असणाऱ्या सामाजिक आर्थिक आणि पायाभूत रचनेमध्ये चांगले वैकल्पिक बदल करण्याच्या संदर्भात मी प्रयत्न करण्यासाठी राजकारणात आणि समाजकारणात आलो। भाऊ, राजकारणात येण्याची प्रेरणा कशी मिळाली? प्रेरणा ही माझे वडील कैलासवासी शिवाजीराव देशमुख साहेब हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं प्रेरणास्त्रोत होतं। त्यांनी मला राजकारणाचं समाजकारणाचं बाळकडू पाजलं। मी तसं बघितलं तर त्यांच्याबरोबर लहानपणी एसटी मधनं प्रवास करत असताना सातत्याने ते मला या मतदारसंघाचे वेगवेगळे पैलू समजून सांगायचे। अगदी छोट्यातलं छोटी वाडी असली तिथल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा आपण सोडवू शकतो, तिथं पाण्याचा स्रोत कुठं आहे, तिथं हा ओढा जो आहे तो ओढा आपण कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं पक्क्या बांधकामानं दळणवळणासाठी उपयुक्त करू शकतो, रस्त्याचं जाळं कसं निर्माण करू शकतो, हे सातत्यानं आम्ही चर्चा करताना मला या राजकारणाची आणि समाजकारणाची ओढ लागली। आणि त्याचबरोबर मला दुसरं म्हणजे राष्ट्रीय लेवलवरती विचारलं तर अटल बिहारी वाजपेयी हे माझं एक अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व होतं की ज्या व्यक्तिमत्वाच्या अमोघ वाणीनं मी त्या काळामध्ये सुद्धा प्रभावित झालो होतो। लाडक्या बहिणींच्या भावना अनुभवायला मिळाल्या का? खूप 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 उत्स्फूर्त अशा पद्धतीची भावना आम्हाला अनुभवायला मिळते। आत्ताच आपण एका कार्यक्रमाला आम्ही आलो होतो इथं खिरोडे गावामध्ये। तिथं माझ्या माहितीप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींनी हात वरती करून आम्हाला उत्स्फूर्त अशा पद्धतीचा पाठिंबा दिला। आम्हाला सांगितलं की ही योजना आमच्यासाठी आर्थिक स्वावलंबन देणारी योजना आहे। आम्ही आमच्या मनातल्या ज्या काही आमच्या संसारासाठी कल्पना केलेल्या आहेत त्या आम्हाला कुणाकडे पदर न पसरता पूर्णत्वास नेण्यासाठी ह्या योजनेच्या माध्यमातून हातभार लागतो। ही योजना देणारे सरकार आणि ही योजना देणारे पक्ष या पक्षांना परत एकदा महाराष्ट्रामध्ये सत्ता देण्याच्या संदर्भात अनुकूल अशा पद्धतीची मानसिकता मला या निमित्तानं महिलांच्या मध्ये जाणवते। विरोधकांना लाडकी बहीण योजना आवडलेली नाही, त्याबद्दल बोला। विरोधकांचं कसं आहे की त्यांची कायम द्राक्ष आंबटच आहेत। त्यांना ह्या असणाऱ्या चांगल्या योजना आणि त्या योजनेच्या संदर्भात नाकं मुरडण्यापेक्षा दुसरं काय जमते आता। जर समजा त्यांना अशा पद्धतीच्या योजना सुचल्या असत्या तर कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस खऱ्या अर्थानं हे माय धरणी ठाय अशी अवस्था होती समाजाची, त्यावेळेस जर अशा पद्धतीची कुठली वैयक्तिक लाभाची योजना आणली असती तर घरामध्ये राहणाऱ्या महिलेला त्यावेळेस कोविडचा प्रचंड मोठ्या पद्धतीचा असणारा प्रादुर्भाव आणि कुठल्याही पद्धतीचा रोजगार नसताना जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केंद्रातनं मोफत अन्नधान्य देण्याची योजना आणली आणि वेगवेगळ्या पद्धतीचे स्टिम्युलस पॅकेज दिले, तसं महाराष्ट्र सरकारनं त्याच वेळेस महाविकास आघाडीनं खरं म्हणजे ही लाडकी बहीण योजना राबवली असती तर समाजानं आणि महिलांनी ही योजना त्या काळात सुद्धा उचलून धरली असती। पण हे नुसतं बोलाची कडी आणि बोलाचा भात आहे। हे खऱ्या अर्थानं हे धाडसी महायुतीचं सरकार आहे। देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा यांनी संयुक्तिकरित्या घेतलेला जो धाडसी निर्णय आहे हा मला वाटते महिला निश्चितपणे हा त्यांच्या डोक्यावर घेतील आणि उद्याच्या काळामध्ये घवघवीत असं यश या निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीला मिळवून देतील। पुढील 5 वर्षाचं विजन काय आहे? लोकप्रतिनिधी म्हणून माझं पहिलं विजन आहे की आपल्या असणाऱ्या महिला माता भगिनी जी आहेत त्यांना ही लाडकी बहीण योजना जी आहे तिचा कार्यान्वयन जे आहे ते अधिक वेगानं पुढच्या असणाऱ्या टर्ममध्ये महायुतीच्या पुढच्या अंकामध्ये आम्ही सगळ्या मंडळींनी करावं। एक दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मतदारसंघामध्ये निसर्गानं नटलेला हा मतदारसंघ हा डोंगरी भाग आहे। त्यामुळे जसं तारकर्लीला आपण गेलो तर तिथं आता तो एक टुरिस्ट डेस्टिनेशन झालेला आहे, पर्यटक स्थळ झालेलं आहे, तसं मला हा शिराळा तालुका
किंबहुना शिराळा विधानसभा मतदारसंघ हा पर्यटनासाठी आकर्षण केंद्र बनवायचं आहे आणि त्यासाठी पेठ नाक्याच्या असणाऱ्या पुलापासून ते चांदोलीच्या असणाऱ्या अभयारण्यापर्यंत टायगर रिझर्व्हपर्यंत आम्हाला व्याघ्र प्रकल्पापर्यंत आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं या मतदारसंघासाठी टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून चांगल्या गोष्टी करायच्या आहेत। त्यामध्ये आपल्या चांदोली धरणाखाली एक चांगला शिवसृष्टी निर्माण करता येते का, हा आमचा संकल्प असणार आहे। शौर्यपथ आपल्याला उद्याच्या काळामध्ये भुईकोट किल्ल्यापर्यंतचा जिथं संभाजी महाराजांना सोडवण्याचा शेवटचा प्रयत्न आपल्या असणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे सर्व जे असणारे मावळे होते त्यांनी केला, त्या असणाऱ्या भुईकोट किल्ल्याचं उद्याच्या काळामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं सुशोभीकरण हे करणं आणि बाकीच्या असणाऱ्या मतदारसंघाच्या सिंचनाच्या असणाऱ्या योजना त्या कार्यान्वित करणं आणि आवर्षण प्रवण भाग जो आहे आमचा डोंगर कड्या कपारामध्ये विसरलेला हा पश्चिम भाग आहे, उत्तर भागामधली काही गावं आहेत, या सगळ्यांना सिंचनाखाली आणून हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करणं हे आमचं सगळ्यांचं ध्येय आहे। विधानसभा सदस्य म्हणून महाराष्ट्रासाठी काय आपलं विजन असणार आहे? महाराष्ट्रासाठी पहिलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये नागरीकरणाची फार मोठ्या पद्धतीनं वाढ सुरू आहे आणि त्यामुळं शहरं जी आहेत ती नेटकी पाहिजेत, प्लॅन डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे। एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आपला असणार घन कचरा निर्मूलन, की सॉलिड अँड लिक्विड वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून एनर्जी प्रोक्युरमेंट कशी करता येईल या संदर्भातलं नियोजन एक पॉलिसी म्हणून करण्याच्यासाठी आम्हा मंडळींचा प्रयत्न असेल। किंबहुना आम्ही सरकारला त्या संदर्भातलं कुठलं पथदर्शक धोरण आणता येते का या संदर्भातला विचार करायला भाग पडू। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलर एनर्जीच्या वरती एक रेव्होल्यूशन व्हायला पाहिजे। आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या मनामध्ये सौर ऊर्जेच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या पद्धतीनं म्हणजे सौर ऊर्जेची जी असणारी जी शक्ती आहे किंवा एनर्जी आहे ती एनर्जी उद्या जर एजी फीडर्सला किंवा ट्रान्सफॉर्मर्सला जोडली गेली तर त्यातनं शेतकऱ्यांना उद्या दिवसासुद्धा वीज आपण देऊ शकतो आणि तो देण्याचा मानस धोरण म्हणून आम्ही सरकारच्या पातळीवरती त्याचा पाठपुरावा करून आम्ही करायला भाग पडतो। शिराळा तालुक्यासाठी पुढील 5 वर्षात अशी महत्त्वाची कामे कोणती असतील? एक आहे पहिल्यांदा म्हणजे शिराळ्याला आपल्याला मी मगाशी म्हणलं त्या पद्धतीने एक पर्यटन केंद्र करता येते का या संदर्भातला आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे। चांदोलीचं अभयारण्य, सह्याद्रीचा व्याघ्र प्रकल्प, त्यानंतर चांदोली धरण, त्याचबरोबर आपण खाली आला तर इथं संभाजी महाराजांचा असणारं भुईकोट किल्ला की जिथं शेवटचा त्यांना सोडवण्याचा आपण प्रयत्न केला आपल्या आपले सर्व मावळ्यांनी। त्यानंतर इथं गोरक्षनाथ महाराजांचं मंदिर आहे, इथं आपलं दख्खनचा ज्योतिबा पन्हाळ्याला आहे, तसं गिरजाड्याचं आमचं ज्योतिबाचं मंदिर आहे, अंबामातेचं मंदिर आहे, इथं आंतरिक खुर्दला एक सुंदर अशा पद्धतीचं गणपतीचं मंदिर आहे, निनाय मंदिर कोकरूडला आहे आणि परिसरामध्ये आपण पेठला गेलो तर माणकेश्वर आहे। त्यानंतर या परिसरामध्ये मल्लिकार्जुनचं डोंगर आहे की जिथं खऱ्या अर्थानं येडेनिपाणीमध्ये आपल्याला खूप मोठ्या पद्धतीनं तिथं शिवभक्त जाताना आपण बघतो। त्यामुळे मला असं वाटतं की ज्योतिबा ते नाईकबा अशा पद्धतीचा एक चांगल्या ज्याला आपण म्हणतो की नाही तीर्थ रस्ता तशा पद्धतीचा करता येतो का हा आमचा प्रयत्न असणार आहे आणि त्या माध्यमातून गिरजोड्याचा असणारा आमचा ज्योतिबा त्यामध्ये कसा अंतर्भूत करता येईल आणि त्या माध्यमातून मतदारसंघाचा अत्यंत प्लॅन्ड विकास आम्हाला करण्याच्या संदर्भातलं आमचं प्रयोजन उद्याच्या काळामध्ये असेल।